देवतांच्या प्रसादातून, पितरांच्या प्रसादातून, गुरूंच्या प्रसादातून जे द्रव्य मिळतं ते यशस्कारी ठरतं, सफल ठरतं, कल्याणप्रद ठरतं. नसता असं लुटून नेलेलं द्रव्य कधीही कल्याणकारक ठरत नाही, ते नाथाकारक ठरतं. एक एक कथा नवमस्कंदामध्ये इतकी विचित्र आहे, अत्यंत विचित्र अशा कथा नवमस्कंदामध्ये आहे. त्यानंतर अंबरीषाची कथा. हा अंबरीक नावाचा राजा द्वादशीच्या व्रत करण्याच्या संदर्भामध्ये फार प्रसिद्ध आहे. द्वादशी आहे, योगायोगाने अंबरीषाचं चरित्र आज आपण ऐकतो आहोत. हा राजा दुधार द्वादशी द्वादशीचं व्रत करावा असा त्याने संकल्प केलेला आहे. ते व्रत 3 रात्रीतून करायचं असतं. दशमीच्या दिवशी एकभुक्त, एकादशीला तर नाहीच निराहार, आणि द्वादशीला सुद्धा रात्री जेवायचं. म्हणजे आपण उलट करतो, उद्या एकादशी म्हणून आज पोटा पूर्ण करतो, एकादशी म्हणून तर आहे पण काल एकादशी होती म्हणून राहिलेला कोटा तो देखील आपण पूर्ण करतो. पण एकादशी व्रत करत असताना अशा प्रकारे दधार त्रिरात्रांत 3 रात्रीचा असं उपोषण जो करतो ते एकादशीचं व्रत आहे. आणि व्रतांते कार्तिके मासे त्रिरात्रम समुपोषित. आणि हे व्रत देखील सूर्य जोपर्यंत द्वादशी आहे तोपर्यंत लवकर सोडलं पाहिजे. काही लोकांना वाटतं त्यांना फार भूक लागली म्हणून लवकर खाय करतात, सुधरू देत नाही. चहासुद्धा पिलं नाही, अजून जेवायच्या मागे लागले. तसं नाही. द्वादशी तिथी जोपर्यंत असते त्या 3 प्रकारे. कलामात्र साधनी, साधनी द्वादशी. म्हणजे काही वेळा कलामात्र म्हणजे सूर्योदयापर्यंत एक अर्धा घटकाच तिथी असते, काही तिथी 2 घटका असते आणि काही 5 घटका. त्याच्या पुढे द्वादशी तिथी नसतेच. 8पर्यंत जास्तीत जास्त द्वादशी तिथी असते. पण तुम्हाला जेवण जावं, भूक लागली असो नसो, त्या व्रताचा भंग होऊ नये म्हणून ते पारणा करायची. भूक लागली म्हणून नाही, नंतर दुपारी मग भरपूर खाता येईल ते सोडून. तसा हे व्रत केलेलं आहे. अनेक प्रकारचा दानधर्म त्यांनी ब्राह्मणांना केलेला आहे. उत्तमोत्तम प्रकारचे पक्वान्न तयार करून त्या दिवशी तो ब्राह्मणांना देतो आहे. एके दिवशी अशा प्रकारे द्वादशीच्या वेळेस व्रत करून भगवंताची आराधना करत असताना दुर्वास नावाचे ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत. राजाला फार आनंद झाला. महान भगवत भक्त साक्षात शंकराचे अंशभूत असणारे दुर्वासा ऋषी आलेले आहेत. त्यांना बोलावलं. ते म्हणाले आमचं अजून स्नानकृत्य व्हायचं, आम्ही जाऊन येतो. राजा म्हणाला लवकर या, द्वादशी आहे. गेले. तिकडेच थोडासा वेळ झाला. राजापुढे प्रश्न पडला, तिथी संपत आहे, वेळ टळून जात आहे. जर यात आपण व्रताची पारणा जर नाही केली तर व्रतभंग होईल, आणि जर व्रताची पारणा केली तर अतिथीला सोडून जेवण्याचं पाप लागेल. काय करावं असा संघ त्याच्यापुढे द्विधा प्रश्न पडला. ब्राह्मणांना विचारल्यानंतर सांगितलं काय हरकत नाही, तीर्थावर तुम्ही हे करू, एक तीर्थ घ्या, म्हणजे अतिथीचा अपमान केल्यासारखा होत नाही आणि ब्राह्मणांचाही अपमान, तुमचा व्रतभंगही होणार नाही. राजाने तीर्थ घेतलं. पण शास्त्राच्या याच्यामध्ये तीर्थ घेणं म्हणजे पारणा सोडणं. अपमान झाला. तीर्थ आधी कोणाला द्यायचं असतं? मोठ्याला, अतिथीला, ब्राह्मणांना आधी तीर्थ देऊन मग आपण द्यायचं असतं. त्यांना न देता कोणतीही गोष्ट, आरती, मंगळारती असेल, तीर्थ असेल, जे काही असेल ते आधी मोठ्यांना देऊन आणि मग घ्यायचं. आणि मंगळारती घेण्याचं देखील एक पद्धत आहे, एक शास्त्र आहे. एकाच हाताने मंगळारती घ्यायची, 2 हात लावायचे. हा अपवित्र हात, देवाला हा अपवित्र हात लावायचा. देवाची ती मंगळ आरती एकाच हाताने स्पर्श करून आपल्या मस्तकावर. आपण 2 हाताने घेतो तर त्याच्या मागची एका हाताने का घ्यावी याच्या मागची एक भूमिका मी सांगतो. कारण अपवित्र हाताने पवित्र वस्तूला स्पर्श करायचा नसतो. असो, तीर्थ घेतलं. तीर्थ घेतल्याबरोबर दुर्वासा ऋषी आले आणि राजा तू माझा अपमान केला, तुला शासन झालं पाहिजे म्हणून क्रोधाने आपली जटा उपटली. खाली आपटल्याबरोबर एक कृत्या भयानक त्याच्यातून निर्माण झालेली आहे. पृथ्वीला कंपायमान करत राजा अंबरीषाच्या अंगावरती चालून करून आलेली आहे. त्याच वेळेस ज्या भगवंताची आराधना करणारा राजा अंबरीष सुदर्शन चक्राचं
कोटी सूर्यासारखं तेज असणारं सुदर्शन चक्र प्रकट झालेलं आहे. त्या कृत्येचा संहार करून दुर्वास ऋषीच्या मागे लागलेला आहे. दुर्वासांनी पाहिलं, पळायला सुरुवात केली. आकाश, पृथ्वी, समुद्र सगळीकडे जात आहेत. जिकडे जिकडे ते जात आहेत तिकडे तिकडे ते सुदर्शन चक्र धावत येत आहे. काय करावं, आपल्याला कोणी संरक्षण करत नाही. आपलं रक्षण करणारे कोण आहेत? ब्रह्मदेवाच्या आश्रयाला जाऊन म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणले मी काही करू शकत. त्या विष्णूच्या अधीन आम्ही. शंकराकडे गेले. शंकरांनी तेच सांगितलं. मग आता ज्याचं सुदर्शन चक्र आहे त्याच्याचकडे जाऊ म्हणून विष्णूकडे आल्यानंतर विष्णू म्हणले मी देखील काही करू, मी पराधीन आहे म्हणले. राजा ऋषे मी अस्वतंत्र आहे. भगवंत केव्हा आपल्याला पाहिजे ती गोष्ट बरोबर सांगत असतात. सर्व संत स्वतंत्र असतानाही म्हणतात मी अस्वतंत्र आहे. का? अहम भक्त पराधीन. मी भक्तांच्या अधीन राहणार आहे. माझं स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. नाहम वसामी वैकुंठे योगिनां हृदय हरी मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. तिथे मी राहतो. वैकुंठात राहील, कैलास कुठंच राहतो. का? ते भक्त कसे आहेत? ज्यांनी आपलं सर्वस्वाचा त्याग करून माझ्या आश्रयाला आलेले आहेत. आपले पत्नी, मुलं, संपत्ती, ऐश्वर, राज्य सगळं सोडून जे माझ्या आश्रयाला येतात अशा भक्तांचा मी त्याग कसा काय करू शकतो? माझ्याशिवाय दुसऱ्याला ते जाणत नाही. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीचं हे करते, आश्रय घेते, त्याप्रमाणे हे भक्त माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही आश्रय करत नाहीत. म्हणून साधू हे माझे हृदय आहेत आणि मी साधूंचा हृदय आहे. माझ्यापेक्षा ते दुसऱ्या गोष्टीला जाणत नाहीत आणि मीही त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला ओळखत नाही. म्हणून ऋषी मी अस्वतंत्र आहे. हा प्रसंग तुमच्यावर का आला विचार करा. ब्राह्मणांचे काही गुण आहेत. कोणते? तपो विद्याच विप्राणाम निश्रेयस करे उभे. ब्राह्मणांचे हे दोन गुणधर्म आहेत, तपश्चर्या आणि विद्या. त्यामुळेच ब्राह्मणाचं कल्याण. ब्राह्मणाने या दोन गोष्टींचा आश्रय घ्यावा. आणि तेच दुर्गुण, तेच गुण एखाद्या उन्मत्त किंवा एखाद्या दुष्ट ब्राह्मणांच्या हातात सापडले तर ते त्याच्या उलट कार्य करतात. कल्याण करत नाही, त्याचा विनाश करतात. म्हणून ब्रह्मण सद्गच्छ भद्रंते नाभाग धनयनृपम क्षमापय महाभागम तपशांतिर्भविष्यती. म्हणून तुम्ही परत अंबरीशाला शरण जा, तरच तुमच्या मागची ही पिढ्या जाईल. म्हणून ऋषी पुन्हा अंबरीशाकडे आलेले. अंबरीश येईपर्यंत ऋषींच्या मागे ते सुदर्शन चक्र लागलं. ऋषी इकडून तिकडे धावत आहे. यांना फार यातना झाल्यात अंबरीशाला. ऋषी अंबरीश हात जोडून उभे आहेत की ऋषींना माझ्यापासून त्रास होऊ नये. सुदर्शन चक्राची प्रार्थना करत ऋषी येईपर्यंत त्यांनी अन्न ग्रहण केलं नाही. प्रार्थना करत ते उभे आहेत. त्यावेळेस नाहीतर दुसरा एखादा म्हणत मला त्रास देतोस काय, आता बघ तुझ्या गती काय होती, असं त्यांनी म्हटलं नाही. त्याच्या मनात चुकूनही हा विचार आला नाही. शुकाचार्य राजा परीक्षेला सांगतात. मग अंबरीश राजाने सुदर्शन चक्राची स्तुती केलेली आहे. सुदर्शन चक्र शांत झालेलं आहे. आणि अशा प्रकारे दुर्वासांना देखील एखादे काही मार्गदर्शन करून भगवत भक्त असणारे राजे, भगवत भक्त असणारे पशु, भगवत भक्त असणारे असुर योनीमध्ये जन्मणारे असणारे हे सर्व किती निर्भय असतात, किती निस्पृह असतात, हे वेगवेगळ्या कथातून या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. नवमस्कंदामध्ये अशा अनेक प्रकारच्या कथा आहेत. त्या सर्व जर सांगितलं सुद्धा रात्री होणार नाही. म्हणून यथाशक्ती यथामध्ये भगवत भक्तांच्या कथा सांगितलेल्या आहेत. यापर्यंत नवमस्कंद पूर्ण होऊन उद्या परवा केवळ दशमस्कंद म्हणजे कुठल्याही प्रकारच्या जसं मध्ये मध्ये तत्त्वज्ञान येत आहे तसं न येता केवळ कृष्णकथा सांगून उद्याचा कृष्णकथा आश्रय असणारा भगवंत गोपाल कृष्ण. उद्या मात्र आपण पुन्हा एकदा लक्षात घेते, उद्या 2 वाजता या ठिकाणी 2 ते 4:30पर्यंत आपल्या कार्यक्रम होईल. एवढी श्रीमद भागवतांची कथा सांगून ही सेवा त्या भगवतांच्या अंतर्गत असणाऱ्या गोपालकृष्णाच्या चरणी अर्पण करतो. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. वासुदेव दामोदर विश्वनाथ
उद्या गोवर्धनाची पूजा आहे. उद्या परवा सुदाम्याचे पोहे आणि रुक्मिणीचा विवाह. गोवर्धन करून तिकडे काला करून दही वगैरे पोहे वगैरे गोवर्धनचे ते काय विचार नाही. घंटी लेके शनिवारी दुपारी असतं, संध्याकाळी असतं. शनिवारी दुपारी. शनिवारी दुपारी. हा, शनिवारी आपण वेळ उद्या सांगू. बरं. म्हणजे निश्चित आपण केव्हा आहे तिथे. नाही उद्या सांगतो. हा, उद्या सांगू. ते बाहेर हलवू नको. ओम यज्ञेन यज्ञमयं देवास्तां धर्माणि प्रथमानि असन्तेन कमयिमं सर्वोयं विष्णुनाय ब्रह्मै तवे कामान् कामकामाय विजयं कामे सर्वेण समुद्रपर्यन्ताय आणि तिथे जायचं आणि सगळ्यांना ते प्रसाद. सगळ्यांना एका हाताने आता सांगितलं ना. प्रणव गरमी आहे बरे बाबा. तिकडे बसा. दोन्ही बाजूला सरका. हे पण ते बाहेर बाजूला सरका. बाजूला सरका. तुम्हाला बारा येते पाणी आमच्याकडे होते.